हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि दिवसाची सुरुवात तर चहाने आणि सनराईजने झाली. दोघं मस्त बाल्कनीमध्ये निवांत बसलो होतो सनराईज बघत. पण ऊन पण तेवढंच तापलं होतं कारण ते सकाळीच खूप ऊन व्हायला लागलं आणि विचार केला की आज सॅटर्डे आहे आणि मला किती दिवसापासून किचनची डीप क्लीनिंग करायची होती. तर ठरवलं की आज सुट्टी वगैरे आहे. थोडंसं सकाळी टिफिन वगैरे, स्वयंपाक वगैरे करायला थोडासा उशीर झाला तरी चालेल. मग किचन आवरायला घेतलं. सगळ्यात पहिले ट्रॉल्या वगैरे साफ करायच्या ठरवल्या. सगळे भांडे वगैरे बाहेर काढून ठेवले आणि अ, ट्रॉल्या वगैरे एकदम घासून स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि मी इकडे किचन आवरत होते आणि माझ्या मिस्टरांचा तिकडे क्लास चालू होता. दर सॅटर्डे संडेला त्यांचा क्लास असतो, पण काही बाहेर वगैरे काही वीकेंडमुळे त्यांचा क्लास म्हणजे सगळे पेंडिंग पडले होते लेक्चर्स वगैरे. तर ते म्हणे, "आज मी बघून घेतो आणि तू तोपर्यंत किचन आवर." तर मग मी किचन वगैरे सगळं पुसून घेतलं. ट्रॉल्यामधलं सामान वगैरे बाहेर काढलं आणि परत रिअरेंज करायला घेतलं आणि व्यवस्थित सगळं लावून ठेवलं. आणि भूक तर लागली होती कारण थोडासा लेट झाला होता आणि ठरवलं की बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करायचं. तोपर्यंत तरी पण त्यांचा क्लास चालू असल्यामुळं मग आम्ही थोडंसं थांबलोच आणि मग तरी पण असंच काम वगैरे करत राहिलो आणि पूर्ण रिअरेंज केलं परत आणि खूप भारी वाटत होतं की कधी पण घराची स्वच्छता केली आणि सगळं व्यवस्थित वगैरे सगळं दिसलं ना, आपल्या मनाला नेहमी प्रसन्नच वाटतं आणि दर दर वीकेंडला किंवा 15 दिवसाला वगैरे आपण किचनची डीप क्लीनिंग करायलाच पाहिजे. म्हणजे मी तरी करते. रोज तरी होत नाही. रोज फार गडबड असते, घाई असते. त्यामुळे मग सगळं क्लीन केल्यानंतर तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी जाऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी नाश्ता आणला आम्हाला. त्यामध्ये ढोकळा आणि मेदूवडा. इट इज माय फेव्हरेट ब्रेकफास्ट आणि मला किती पण द्या, मला ते खूप आवडतं. नंतर आम्ही ब्रेकफास्ट केलं. नंतर मी परत गॅस ओटा आणि गॅस क्लीन करायला आणि हे माझं सगळ्यात फेव्हरेट काम आहे. बेसिन स्वच्छ करणं, गॅस ओटा, गॅस ते एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. तोपर्यंत माझ्या मिस्टरांचा ब्रेक होता. त्यांनी मग गहू वगैरे धुवून वाळू घातले कारण गव्हाला खूप किडे झाले होते आणि नंतर आम्ही तर थोडा ब्रेक घेतला. बसलो निवांत, थोड्या गप्पा मारल्या. परत कामाला सुरुवात केली. मग फ्रिजची डीप क्लीनिंग करायला सुरुवात केली. फ्रिज वगैरे बाहेरून आतून स्वच्छ करून घेतलं. मस्त गाणे वगैरे लावून तुम्ही ऐकू शकता बॅकग्राऊंड मस्त निवांत साउंडमध्ये गाणे लावले आणि मस्त चालू होतं माझं आणि तिकडे त्यांचा क्लास चालू होता थोडंसं. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होत होता. पण म्हणलं इट्स ओके. डोअर वगैरे बंद करून घ्या म्हणलं. आणि मग भूक लागली परत मॅगी बनवली. कारण नंतर रात्री निवांत चांगलं जेवण करून खावं म्हटलं, कारण आज दिवसभर पण खूप कामं होते आणि मग मॅगी बनवली. मॅगी तर मला काही आवडत नाही म्हणून त्यांनी एकट्यानेच खाल्ली आणि मग परत पूर्ण भरण्या वगैरे आपण जे भरून ठेवतो सामान, ते पूर्ण सामान काढून मी क्लीन करायला घेतलं आणि स्वच्छ केले आणि उन्हात वाळवायला ठेवले. उन्हात वाळून झाल्यावर परत पूर्ण डब्बे भरून रिअरेंज केले मी सगळ्या ग्रोसरींचे आणि त्यानंतर मी आपलं म्हणजे चटणी मिठाचा जो डब्बा असतो ते ते पण रिअरेंज केला. कारण म्हणजे दर आठवड्याला वगैरे तो क्लीन करावाच लागतो कारण ते खूप घाण होतं. आणि पूर्ण भरण्या वगैरे रिअरेंज केल्या आणि तो डब्बा पण भरून ठेवला, सगळं सामान भरून त्यामध्ये. मी खाली टिश्यू पेपर हातरते कारण तो डब्बा घाण होता आणि पूर्ण त्याच्यामुळे त्यातल्या त्या वाट्या वगैरे पण घाण होतात. आणि हे बघा कपडे, मला परत कपडे पण अरेंज करायचे होते. खूप दिवसापासून सगळं कबर्ड असं ओपन केलं की खाली येत होते कपडे. तरी मग नंतर म्हणलं जाऊ द्या नंतर करावं. तोपर्यंत मटकी भिजू घातली उद्यासाठी, संडेसाठी आणि मग मटकी वगैरे भिजू घातली. मटकी इज माय फेव्हरेट आणि नंतर चहा करायला घेतला. इव्हनिंग झालीच होती. चहा वगैरे घेतला आणि चहा टोस्ट वगैरे खाल्ला आणि नंतर आवरून आम्ही बाहेर निघालो, की आम्हाला खूप महत्त्वाचं काम करायला जायचं होतं. आम्ही गेलो होतो जिम बघण्यासाठी. आमच्या दोघांनाही जिम लावायची होती. त्याचं वेट गेन करायचं होतं आणि माझा वेट लॉस, त्यासाठी आम्ही जिम बघण्यासाठी गेलो. तर हा दादाच मध्ये आला मी व्हिडिओ शूट करताना आणि तो खूप ब्लश करत होता, की असतं इंट्रोव्हर्ट होता तो. आम्हाला सांगताना पण थोडंसं हे करत होता. मग आम्ही पूर्ण जिमची माहिती घेतली. तिथे विचारले रेट वगैरे काय आहे आणि नंतर बाहेर पाणीपुरी खायला आलो. नंतर आता म्हणलं जिम वगैरे लावायची तर स्ट्रीट फूड पूर्ण बंदच करावं लागेल. तर खाऊन घ्यावं. नंतर घरी आलो. 6-7 वाजले होते. म्हणलं खिचडी करायला घ्यावी. खिचडी आमचं म्हणजे रात्रीचं ठरलेलं असतं, काही नसलं की खिचडी म्हणजे आमच्या दोघांना पण आवडते. मग मी खिचडी करायला घेतली तोपर्यंत त्यांनी बाजार केला कारण इथे सॅटर्डेला वगैरे बाजार असतो आमच्या इथे. म्हणजे फ्रूट काही व्हेजिटेबल्स आणल्या
नंतर खिचडी होईपर्यंत मी पूर्ण बाजार भरण्यासाठी घेतला, म्हणजे व्हेजिटेबल्स फ्रिजमध्ये रिअरेंज करण्यासाठी. आणि आजच फ्रिज वगैरे पूर्ण क्लीन केलं होतं. तर मला इतकं भारी सॅटिस्फॅक्शन मिळत होतं, की मी आज सगळं क्लीन केलं. नंतर सगळ्या भाज्या वगैरे त्यांच्या त्यांच्या जागेवर अरेंज केल्या. कांदे वगैरे मी बाहेर ठेवते, काकड्या आणि असं काही काही गोष्टी मी फ्रिजमध्ये नाही ठेवत, कारण त्या लवकर खराब होतात आणि त्या थोड्या आपल्यासाठी खूप हार्मफुल पण असतात. तर मी काही गोष्टी बाहेर ठेवते. नंतर कोथिंबीर मी पूर्ण कापून वगैरे घेतली. पूर्ण आठवड्यासाठी मी अशी कापून ठेवते, कारण ते वेळ पण वाचतो आणि नीट पण राहते. कारण कधी खूप वेळा कोथिंबीर ती खराब होऊन जाते, आपण जर अशी कुठं पण ठेवली, म्हणजे बाहेर ठेवली किंवा दुसऱ्या कशात ठेवली. तर मी अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कोथिंबीर कापून ठेवते, म्हणजे रोजच्या रोज आपल्याला घ्यायला आणि म्हणजे लवकरात लवकर होईल, सोपं जातं. आणि मग कोथिंबीर कापून झाल्यावर तोपर्यंत खिचडी तयार होतच होती. आणि आम्हाला दोघांना पण खूप भूक लागली होती, कारण रोज दिवसभर असं वरचं-वरचंच खायचं चालू होतं. तर मग मस्त खिचडी वगैरे बनवली आणि ठरवलं होतं, की आजपासून सगळं म्हणजे चांगलं-चांगलंच खायचं, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी. कारण आम्हाला जिम वगैरे पण लावायची होती. आम्ही डिस्कस करत होतो तेच मी बनवत-बनवत, म्हणजे नंतर योगा क्लास लावा का जिम लावावी. तर म्हणजे असं डिसिप्लिन लावायला थोडंसं अवघड जात होतं आम्हाला दोघांना पण, की रोजच्या सकाळच्या ऑफिसला जावं लागतं, परत घरचा टिफिन वगैरे बनवावं लागतं. तर त्यासाठी ते मॅनेज होत नव्हतं आणि तब्येत पण थोडी बिघडत बिघडत होती मध्ये-मध्ये. तर ठरवलं, की म्हणजे आता मनावरच घेतलं, की आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचं दोघांनी पण, आणि दोघांनी मिळून केलं ना, म्हणजे कोणतीही गोष्ट दोघांनी मिळून केली तर होऊन जाते. प्रत्येक काम असू दे, काय पण असू दे. आणि खिचडी रेडी झाली होती. मग डिनर केलं आणि कपडे मगाशी घड्या करण्यासाठी पडले होते, तर पूर्ण हं. कपाट रिअरेंज केलं आणि थोडंसं खाली वॉकिंगसाठी गेलो. मस्त वॉकिंग केली आणि दिवसभराचा थकवा दूर झाला. आणि असा गेला आमचा सॅटरडे. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.